शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नसरापूर प्रकरणाच्या तपासावरती मुख्यमंत्र्यांचा वॉच. मुख्यमंत्री फडणवीस थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. पुराव्यांपासून प्रत्येक अपडेटवरती बारीक लक्ष. नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा. राज ठाकरे यांचा संताप. सरकारने फास्टॅगची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याचं लक्ष विचलित झाल्याचीही केली टीका. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. नसरापूर प्रकरणावरती काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आक्रमक. नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी. इगो सोडा. महिलांच्या सुरक्षेचा विषय गांभीर्याने घ्या. पुन्हा अटक आणि वर्षानुवर्ष सुनावणी. पुढे काहीच नाही. रोहित पवारांचा सरकारवर घणाघात. विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अंमलात आणण्याचीही केली मागणी. नसरापूर घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. सह्याद्रीवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत फास्टट्रॅकसह नराधमाच्या फाशीची करणार मागणी. पुण्याच्या नसरापूर प्रकरणात पोलीस तपासाला वेग. विशेष तपास पथकानं साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. दिवाळी आधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल. उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी अशी सूत्रांची माहिती. राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ताही दाखवणार. आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार. पत्नीला अध्यक्षपद मिळावं यासाठी हट्टामुळे पक्षात कारवाईची शक्यता. महेश शिंदेंवर शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार अशी सूत्रांची माहिती. तब्बल 150 वर्षांनंतर सत्ताधारी शिवरायांचं नाव का घेतायत? पुतना मावशीचं प्रेम आताच का आलं? शिवाजी कोण होता या पुस्तकावरील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा हा सवाल. ममता बॅनर्जी यांचं 3rd डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त. महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेतेही 2047 पर्यंत घरी बसतील. विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा दावा. त्यासाठी हालचालींना वेग. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीके नेत्यांचे प्रयत्न सुरू. तलपती विजयच्या निवासस्थानी नेत्यांच्या भेटी. दक्षिण पूर्व ब्राझीलमध्ये विमानाचा झाला भीषण अपघात. तर विमान इमारतीला धडकून पायलटसह 3घांचा मृत्यू. 2 प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अपघाताचा थरार समोर. बंदूक हरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांचा हा खळबळजनक दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप. बीड कॅफे अत्याचार प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर. तर आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ सापडले. नवीन पुराव्यामुळे गुन्ह्यात आला IT ऍक्टची भर. मुंबईच्या पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ कायम. फॉरेन्सिक रिपोर्ट हा अद्यापही प्रतीक्षेत. कलिंगडामुळे मृत्यूच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका हे पोलिसांचं आवाहन. धाराशिव, लातूर, सिंधुदुर्गमध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. इंधनासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. तर धाराशिवमध्ये 3 दिवसांपासून डिझेल पुरवठा विस्कळीत. राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. मार्चपासून मेपर्यंत राज्यात आता एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवडाभरात रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला. जिल्ह्याला पाणी टंचाईची मोठी झळ. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं गणेश मंदिरं गजबजली. दादर सिद्धिविनायक गणपतीपुढे पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांची रीघ. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्थाही करण्यात आली. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.